जय भीम नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय। बौद्ध धर्म हा प्रामुख्यानं कोणाचा आहे? आज महाराष्ट्रामध्ये आमच्या खेड्यामध्ये जर तुम्ही गेलात आणि तिथं विचारलं जातं, एक कविता होते बघा, आता कवीचं नाव मला आठवत नाही, तो कवी खेड्यामध्ये जातो आणि तो विचारतो, एक उच्चवर्णीय किंवा ज्याला एखादा पाटील म्हणे हवं तर, आणि तो पाटील विचारतो, कोणाचं आहे तुम्ही? तर तो सांगतो, मी बुद्धाचा. खेड्यातलं उदाहरण आहे. अच्छा, बुद्ध म्हणजे महाराज का? तर नाही झालं तो कवी म्हणतो, हो महाराज. म्हणजे बुद्ध म्हणजे महार की महार म्हणजे बुद्ध, काय समजायचं काय? हा प्रश्न आजचा नव्हे, हा प्रश्न फार जुना आहे. अगदी तुम्हाला तो प्रश्न सिद्धार्थ गौतम बुद्धाकडे घेऊन जातो. सिद्धार्थ गौतम काळापासून होता हा. माझ्या तोंडामध्ये जर एखाद्या वेळेस भगवान बुद्ध हा शब्द जर आला तर कृपया आपण तो शब्द सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या संदर्भात आहे असं समजावं. कारण बोलण्याच्या ओघामध्ये मी सिद्धार्थ गौतम बुद्ध, सिद्धार्थ गौतम बुद्ध, सिद्धार्थ गौतम बुद्ध असं आजचा व्हिडिओ जो आहे तो सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या संदर्भातला आहे, ना की तो भगवान बुद्धाच्या. भगवान बुद्ध आणि सिद्धार्थ गौतम बुद्ध हा फरक आहे, याच्यामध्ये फरक आहे. सिद्धार्थ गौतम बुद्ध एक क्षत्रिय आहेत, एक शिवाकू वंशातील आहेत, आणि भगवान बुद्ध हे ब्राह्मण गोत्रातील आहेत किंवा ब्राह्मण वंशातील आहेत. त्यांचे आई वडील हे सगळं तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. मागच्या म्हणजेच गेल्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. एक वेळ काय झालं, भगवान बुद्ध अनाथपिंडकाच्या श्रावस्ती येथे, श्रावस्ती अनाथपिंडकाच्या बागेमध्ये बसल्या असताना, एकंग समयं भगवा सावती विहरती जेतवने अनाथपिंडक शहारामे अदाखो अजंतरा देवता अधिकप्प केवळ कप्पम जेतवन शेत ओपशत्वा भगवंत अभिवादत्वा. भगवंत म्हणजे भगवंताला अभिवादन करून आमचा हा वत्सगोत्र ब्राह्मण एका बाजूला बसला आणि या ब्राह्मणानं विचारलं की सिद्धार्थ गौतम बुद्धा किंवा तथागत गौतम बुद्ध म्हणा किंवा भगवंत म्हणा, भगवान म्हणूया आपण हवं तर भगवान आत्म्याच्या संदर्भात आम्हाला सांगा. सिद्धार्थ गौतम बुद्धानं यावर मौन धरलं. का मौन धरलं? सिद्धार्थ गौतम बुद्धाला या प्रश्नाचं उत्तर ठाऊक नाही काय? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जातात, आणि हे प्रश्न उपस्थित केले जातात याच्यासाठी केले जातात की भगवान बुद्ध हा गावाला नाही, भगवान बुद्ध असू द्या, सिद्धार्थ गौतम बुद्ध हे शाश्वतवादी आहेत की अनिश्वरवादी आहेत? मग मानायचं काय यांना? तर हा प्रश्न बुद्धानं सोडवलेला नाही, आणि म्हणून भगवान बुद्धावर असू द्या, भगवान बुद्ध असू द्या, भगवान बुद्धावर एक प्रकारचा गंभीर आरोप केला जातो की तथागत सिद्धार्थ गौतमाला या प्रश्नांचं उत्तरच माहीत नाही. आणि जर सिद्धार्थ गौतम बुद्धाने या प्रश्नाचं जर उत्तर दिलं असतं की बाबा आत्मा आहे, तर भगवान सिद्धार्थ गौतम बुद्ध हे शाश्वतवादी ठरले असते, नाही का? आणि जर सिद्धार्थ गौतमानं आत्म्याच्या संदर्भामध्ये विचारलेल्या प्रश्नाचा नाही हे उत्तर दिलं असतं तर काय झालं असतं? तर ते हे नास्तिकवादी ठरले असते. हा शब्द तुम्हाला जरा जवळचं वाटेल, आस्तिक नास्तिक. भगवान बुद्धांनी आस्तिकही उत्तर दिलं नाही, भगवान बुद्धानं नास्तिकही उत्तर दिलं नाही. मग भगवान बुद्धानं उत्तर काय दिलं? तर ते झालं मौन बाळगलं. मौन बाळगलं. तरी खोदून प्रश्न विचारले जात होतात की तथागतांना देखील. तुम्ही म्हणाल की गुरुजी तुम्ही काहीतरी ते बुद्ध महार काहीतरी बोलले, तर कुठल्या तरी कवीचं काहीतरी सांगत होता आणि तुम्ही एकदम या ट्रॅकवर कसे आलात? तर बाबांनो,
ट्रॅक हा बदलावा लागतोच आणि या ट्रॅकवरून पुन्हा मला जुन्या ट्रॅकवर यायचंच आहे आणखी सुद्धा. लक्षात आलं का? कारण कथाकार मंडळी हे चौफेरचा विचार करूनच मूळ पदावर येत असतात, हे लक्षात घ्या. आणि म्हणून तसं कोणीही समजू नका. कारण आत्म्याचं स्वरूप सांगत असताना तुम्ही म्हणाल होता आता तर आत्म्याचंच काढलं, हो, पण आत्म्याच्या स्वरूपासंबंधी प्रश्न विचारला एका ब्राह्मणानं की ज्यानं भगवद्गीतेचा अभ्यास केलेला होता. म्हणजे भगवान बुद्धाला कोणी असे साधे सुधे प्रश्न कोणी विचारत होते का? हो, नाही ना. कारण विद्वान तत्वज्ञानी विद्वान असा एकच वर्ग होता आणि तो म्हणजे ब्राह्मण वर्ग. पुढं आपण पाहणार आहोत तेच. कारण ब्राह्मण वर्गाशिवाय कुठलाही वर्ग विद्वान नव्हता हे बुद्धांनाही माहीत होतं. आज जरी लोक शिकले सवरले जरी असले, फार मोठे शिकले सवरले, अगदी ब्राह्मणाच्या तोडीला 21 ब्राह्मण घालावे तर आमचं एक बाबासाहेब निर्माण होईल. आणि म्हणून काही लोकांना हुक्की येते की ते बाबासाहेब हे अस्पृश्य नाहीत, ते ब्राह्मण आहेत. असंही पुन्हा काही सूर संसदेमध्ये दिल्लीमध्ये उठला जातो. त्याची कारण आहेत. त्याचं कारण आहे कारण जो ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण, एक शब्द आहे तुझ्या वेदामध्ये. जो ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण. अर्थात ब्रह्म जाणणे म्हणजे काय की ब्रह्म म्हणजे ज्ञान धरा थोडक्यात तिथं. आणि मग सर्वोत्कृष्ट ज्ञान कोणी मिळवलं तर बाबासाहेबांनी. आणि म्हणून बाबासाहेबांना देखील कधी कधी ही लोक ब्राह्मण म्हणतात. ते काय म्हणतात की जन्मावरून नव्हे तर आम्ही कर्मावरून बाबासाहेब ब्राह्मण आहेत. लक्षात आलं का? तर तो मुद्दा आपण इथंच ठेवूया. आणि मी दुसऱ्या ट्रॅकवर येतोय कारण ट्रॅक बदलावाच लागतोय. आणि हा ट्रॅक बदलायचा कसा माहिती आहे का? वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानी ग्रहांती नरोपराणी. भगवद्गीता अध्याय 2 श्लोक क्रमांक 22. तथा शरीरानी विहाय जीर्णान्यनानि संयती नवान देही. मराठी सोपा म्हणजे प्रत्येक शब्दाचा अर्थ सांगतो, पुन्हा मराठी सांगतो, तुम्हाला कळावं लागणार आहे. मला एका कमेंट्स अशी आली होती की मराठी सांगत जावा ना काहीतरी. कदाचित बोललो असेल त्याने ऐकलं असेल तर समजलं नसेल त्याने बोलला असू द्या. वासांसी म्हणजे धारण करणे. धारण म्हणजे वसन म्हणजे कपडे वस्त्र. मग आता वासांनी म्हणजे इथं आपण एक वस्त्र धरूया. ते कसं आहे ते जुनं झालं. जीर्णानी म्हणजे जुने होणे. वासांशी जीर्णानी यथा विहाय. जर वस्त्र जुनं झालं तर नवानी म्हणजे नवे, गृहांती म्हणजे धारण करतो, नरोपराणी म्हणजे पुरुष किंवा व्यक्ती म्हणा. म्हणजे व्यक्ती हा जुने कपडे टाकून देतो आणि नवीन कपडे धारण करतो. ह्या ओळीचा अर्थ आला. तसं तथा आता वर काय आलं यथा आलं शब्द. यथा म्हणजे जसं म्हणजेच पुन्हा त्याचं खालच्या ओळीला काय येत असतं तथा. तुम्ही हे पाहिलं का ॲज सुन ॲज इंग्लिश व्याकरणामध्ये ॲज सुन ॲज हा शब्द जिथं आला त्याच्या खाल्ल्या वळीत येतं नो सुनर दॅन. तसंच संस्कृतमध्ये देखील म्हणजे भाषा कुठलीही असू द्या, पाली असू द्या, संस्कृत असू द्या, हिंदी असू द्या, असं असतं अगर मगर. तसं वासांसी पर्णानी यथा विहाय नवानी गृहांती नरोपराणी तथा शरीरानी विहाय. यथा खाली आलं तथा शरीरानी विहाय जीर्णान्नानि
संयाती नवानि देही. तसं माणूस जसं वस्त्र जुनं झालं टाकून देतो, वस्त्र बदलतो, त्याचप्रमाणे आत्मा देखील जुनं झालेलं शरीर टाकून देतो आणि नव्या शरीरामध्ये तो प्रवेश करतो किंवा नवं शरीर तो धारण करतो. प्रवेश म्हणण्यापेक्षा नवं शरीर तो धारण करतो. लक्षात आलं का शब्द कसा आला? मनुष्य प्राणी जसं जुने वस्त्र झाले म्हणजे जीर्णानी जुने वस्त्र झाले म्हणजे तो फेकून देतो, टाकून देतो, त्याग करतो. तसंच आत्मा देखील, इथं आत्म्याचं महत्त्व सांगितले ना. आणि आपल्याला बुद्धाला आत्मा हा आत्म्यावरच प्रश्न उत्तर इथं आपलं चाललेलं आहे. वत्सगोत्र ब्राह्मणानं अनाथपिंडकाच्या आश्रमामध्ये विचारलेला हा प्रश्न आहे. त्या प्रश्नाचं विवरण आज माझ्याकडून होत आहे. तर मग सांगतोय काय तो? तर तशा पद्धतीनं आत्मा देखील जुनं शरीर टाकतो आणि नवं शरीर धारण करतो. प्रवेश वेगळा आहे, धारण करतो. लक्षात आलं का इथं? आता इथं जीर्णानी याचा अर्थ काय होतो? जीर्णानी म्हणजे जुनं. मग शरीर जुनं झालं म्हणजे काय? तर तो म्हातारा होणे किंवा 50, 60, 70, 80. माझं आता 75 वर्ष चालू आहे, झालं आता 76 सुरू आहे माझं सुद्धा. मग आत्मा काय करतो? तर हे जुनं शरीर टाकून देतो. मग जीर्णानी याचा अर्थ जुनं. मग एखाद्या बालकाचा मृत्यू होतो. उद्या मला कमेंट करून विचारतील लोक, अहो बालकाचं तर शरीर ताजं होतं. किंवा एखाद्या तरुणाचा मृत्यू होतो, अल्पायुष्य म्हणतो आपण त्यांना, त्याचाही मृत्यू होतो. मग आपलं हे वाक्य उचित कुठे राहणार आहे? आता कसं राहू शकतं का? तर बाबांनो, ज्यावेळी एका अपघाताने वगैरे माणूस मृत्यू पावतो, अपघात वगैरे मान्य नाही. इथं काय आहे? आत्मा अमर आहे. आत्मा अमर आहे, त्याला मरणच नाही कसलं. ती का नैनं छिदन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्योप्यन शोषयाती मरुतः. मरुत म्हणजे वारा. आता लक्षात घ्या. आता पुन्हा सांगतो याचा अर्थ. नैनं म्हणजे नाही रे नाही. नैनं छिदन्ति शस्त्राणि. शस्त्राणी म्हणजे तलवार, कुऱ्हाड, भाला काय असेल ते शस्त्र. छिदन्ति म्हणजे तुकडे 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 करणे. म्हणजे आत्मा हा तलवारीने किंवा शस्त्रानं तो कापला जात नाही असं धरा. किंवा तो त्याचे छिन्न असे तुकडे नाही छिदन्ति, त्याला घाव बसत नाही. आत्म्यावर शस्त्राचा कुठलाही प्रयोग होत नाही, कारण आत्मा हा अमर आहे. नैनं छिदन्ति शस्त्राणि. शस्त्राकडून तो मारला जात नाही, तो कापला जात नाही. तसंच नैनं दहति पावकः. दहती पावका. दहती म्हणजे उष्णता. दहती म्हणजे उष्णता. तर ते एखाद्या अग्नीपासून, पावका म्हणजे एखाद्या अग्नीपासून देखील तो जाळला जात नाही. आता आपल्या संस्कृतीमध्ये दहनक्रिया केली जाते, म्हणून हे वाक्य इथे आलेलं आहे की नैनं दहति पावकः. पावका म्हणजे अग्नी, दहती म्हणजे दहन करणे, जाळून टाकणे. म्हणजे आत्मा कसा आहे? शाश्वत आहे, त्याला मरण नाही. तो शस्त्राने देखील कापला जात नाही. तसंच तो अग्नीकडून देखील तो जाळला जात नाही. लक्षात आलं का? नैनं चैनं क्लेदयन्त्योप्य न शोषती मारुतः. तर हे अर्जुना अशा पद्धतीनं आत्मा एकदम कसा आहे? तर तो कशाही पद्धतीनं नाश होत नाही, कारण तो शस्त्राने कापला जात नाही, तो आगीनं जळत नाही, तो पाण्यामध्ये भिजवला जात नाही आणि तो वाऱ्यानं सुकवला जात नाही.
म्हणजेच आत्मा अमर आहे. अशा पद्धतीचं एक वादविवाद आमच्या या ब्राह्मणानं आमच्या भगवान बुद्धांना मांडल्यानंतर भगवान बुद्धानं त्याच्यावर काय उत्तर दिलं तर मौन धारण केलं. आता मौन धारण करण्याच्या मागची भूमिका काय आहे तर मौन धारण करण्याची भूमिका अशी होती बाबांनो की जर मी याचं जर उत्तर मी होकारार्थ दिलं तर मग काय होणार आहे तर मी लोकांना शाश्वतवादी वाटेल, नाही का. मी लोकांना शाश्वतवादी वाटेल आणि याचं जर उत्तर मी जर नाही दिलं, उत्तर दिलं तर होकार दिला तर शाश्वतवादी वाटेल, नकार दिला तर भगवान बुद्धाला या प्रश्नाचं उत्तरच आलं नाही आणि म्हणून विनाकारण माझ्या नावाची काय होईल का थोडक्यात काय म्हणतो आपण बदनामी होईल की भगवान बुद्धांना काय येतच नाही किंवा भगवान बुद्ध अडाणी आहेत. थोडक्यात काय भगवान बुद्धानं आस्तिक उत्तर म्हणजे होकार, आस्तिक म्हणजे होकार, आस्तिकवादी उत्तर दिलं नाही, नास्तिक म्हणजे नकारवादी उत्तर दिलं नाही, मग आस्तिकही नाही नास्तिकही नाही, मग कुठलं उत्तर आहे तर वास्तववादी. कारण भगवान बुद्ध हे मध्यम मार्गी होते. अलग लक्षात, भगवान बुद्ध हे मध्यम मार्गी होते म्हणजे त्यांना कुठलीही भूमिका टोकाची नको होती, कुठलीही भूमिका आणि एकदम सडळही नव्हती. आणि म्हणूनच भगवान बुद्धानं काय केलेलं आहे तर आपल्या भिक्खू संघाला ज्यावेळी त्यांनी धर्मोपदेश कसा करायचा एका जागी करायचा आहे का तर नाही, तर तू फिरत राहायला पाहिजे. चरित्र भिक्कवे चारिकम बहुजन हिताय बहुजन सुखाय अताय हिताय देशैत भिक्कवे आदि कल्याणम मध्य कल्याणम पर्यवसान कल्याणम. बुद्धाचा धर्म कसा आहे आदि कल्याणम, त्याचा सुरुवात देखील त्याची कल्याणकारक आहे. मध्य कल्याणम म्हणजे तो मध्यंतर देतो, मध्यमाला देखील कल्याणकारिक आहे आणि शेवटी देखील तो कल्याणकारिक आहे. म्हणून भिक्खूनो मध्यम मार्ग धरा. एखादी जर विना, हे उदाहरण बुद्धाचंच आहे माझं नव्हे, एखादी जर विना अत्यंत जर ती खुंटी पिळली अशी तर त्याच्यातून योग्य स्वर येणार नाही बाबा. तसंच ती खुंटी अत्यंत सैल जरी केली तरी त्या तारेतून सुमधुर आवाज येणार नाही. म्हणजे ताणलं तरी वाईटच आहे, ढिलं सोडलं तरी वाईटच आहे, म्हणजे जो पाहिजे तो स्वर आम्हाला मिळणार नाही. लक्षात आलं का. म्हणून बुद्धाने मध्यम मार्ग इथं दाखवलेला आहे. तद्वतच आत्मा आहे का तर भगवान बुद्धानं कुठलीही याच्यावर प्रतिक्रिया दिलेली नाही. मग आता भगवान बुद्ध मग वास्तववादी आहेत म्हणजे तरी काय. आणि मग या ब्राह्मणाला त्यांचं समाधान कसं बुद्धाने केलं ते आता पुढच्या व्हिडिओमध्ये ऐका. बुद्ध विटेवारी या चॅनलला आपण सबस्क्राईब करा, कमेंट्स करा. विशेष म्हणजे बुद्ध विटे चॅनल हे एक आर्थिक प्रबळतेकडे गेलं पाहिजे. आणि बंधूंनो तुमच्या माहितीसाठी सांगतो माझा व्हिडिओ हा थांबत नाही, कारण व्हिडिओ एवढे मोठे असतात की माझ्या काय भावांनी मला सांगितलं की तुमचे व्हिडिओ व्हायरल का होत नाहीत, कारण तुमच्या व्हिडिओची लांबी जास्त आहे, तुमचा व्हिडिओ पाहण्यासाठी लोकांकडे वेळ नाही, तुमचे व्हिडिओ पाहण्यासाठी कोण आपला डाटा वगैरे काय असतं ना ते खर्च करू इच्छित नाहीत. आणि त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ कमी छोटे छोटे बनवा. कारण हे छोटे बनवणार हे विषय नाही तो, कारण हा विषय जेवढा मोठा वास्ट आहे, भगवान बुद्धाचा विषय जेवढा मोठा वास्ट आहे की ना इलाजा असतावं आता 20 मिनटं होत आलेले आहेत. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही अर्धच सोडतो, थांबतो. उद्या आस्तिकही नाहीत, आस्तिकवादीही नाहीत, नास्तिकवादी नाहीत, ते वास्तववादी कसे आहेत याच्यावर उद्या माझं प्रवचन होईल. कृपया या चॅनलला आपण अत्यंत आनंदानं लाईक करा, कमेंट्स करा
आणि लक्षात घ्या, यापुढं कुठलेही वादातीत विषय न घेता यापुढे मात्र मी भगवान बुद्धाचं तत्वज्ञानच सांगणार आहे. आणि इथं थांबतो. 20 मिनिटं झाली. जय भीम नमो बुद्धाय. जय भीम जय भीम जय भीम.